अहो मी साधा मिल कामगारांचा मनुष्य, त्यावेळेला बाळासाहेबांनी जर आवाज उठवला नसताना तर मराठी मनुष्य आमचा मिल कामगारच संपला असता. 80% आमचे मिल कामगार वडील आमचे सगळे मराठी लोक होते. पण बाळासाहेबांनी सांगितलं त्यावेळेला प्रत्येक शाखेमध्ये प्रत्येक घरोघरी मिल कामगारांच्या घरी तांदूळ गहू मोफत वाटले गेले. त्यावेळेला बीजेपी कुठे होते हो? त्यांचा जन्म तरी झाला होता का मुंबईमध्ये? आता सांगतील विकास कसला? विकास शिवसेनेने घडवलाय, लक्षात ठेवा. आज ज्या संपूर्ण क्षेत्रामध्ये बँकिंग असो, LIC असो किंवा रेल्वे असो, आज मराठी मुलं जी लागलेत ना कामाला, आंदोलनं केलेली आहेत. 80% समाजकारणातून 80% भूमिपुत्रांना नोकऱ्या पाहिजेत. त्याच्यासाठी आंदोलन स्थानिक लोकाधिकाराच्या वतीने केलं. सुधीर भाऊ अध्यक्ष होते. आज जे आमच्यासारखा रिटायर मनुष्य झालोय बँकेतून, ते केवळ शिवसेनेमुळं. आणि आजही त्यावेळेला जर त्यामध्ये भरती 80%पेक्षा जास्त इतर परप्रांतीयांची भरती होती, त्यावेळेला आंदोलनं आम्ही करत होतो आणि त्या आंदोलनातून केसेस घेतलेल्या आहेत. तेव्हा कुठे बीजेपी होती? त्यांचा जन्म तरी झाला होता का मुंबईमध्ये? आता त्यांचे जे काही नगरसेवक आहेत ना, कोण मराठी आहे हो? सांगा, काय सांगा? तर अमित साटम सांगतो, अमित साटम फक्त सांगतो, शेलार सांगतात. कुठे होते?